वंदे मातरम. मित्रांनो नमस्कार, मी संजय झेंडे. आपण पाहत आहात ॲक्युरेस इन्साइट्स हे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, जर तुम्ही एक तरुण उद्योजक असाल आणि भविष्यात सर्वात मोठ्या बिझनेस क्रांतीचा भाग बनू इच्छित असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. आज आपण एका अशा क्षेत्राबद्दल बोलणार आहोत ज्याला आधुनिक जगाचा नवा कणा म्हटले जाते, म्हणजेच डेटा सेंटर. डेटा सेंटरचा व्यवसाय. यापूर्वी पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये आपण या क्षेत्राविषयी प्राथमिक माहिती जाणून घेतलेली आहे. आता आपण डेटा सेंटर विषयी थोडी व्यावसायिक अंगाने माहिती जाणून घेऊ. मित्रांनो, मे 2026 म्हणजे सद्यस्थितीनुसार भारत सध्या त्याच्या इतिहासातील सर्वात मोठ्या डिजिटल लाटेवर स्वार आहे. AI, 5G आणि क्लाउड कॉम्प्युटिंग मुळे डेटाची मागणी प्रचंड वाढली आहे. आपल्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये 2026च्या सरकारने या क्षेत्रासाठी 2047 पर्यंत टॅक्स फ्री सवलती जाहीर केल्या आहेत. पण एक नवीन किंवा तरुण उद्योजक म्हणून आपल्याला यात कशी संधी मिळेल, गुंतवणूक कशी करायची, सरकारी नियम काय आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अप टाइम इन्स्टिट्यूट आणि टीयर्स म्हणजे काय, या सर्व प्रमुख प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत त्यामुळे नक्की बघा आणि आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. मित्रांनो, या क्षेत्राची जागतिक आणि भारतातील सद्यस्थिती आणि संधी आपण जाणून घेणार आहोत. सर्वात आधी समजून घेऊया या क्षेत्राची आजची स्थिती काय आहे. मे 2026च्या ताज्या आकडेवारीनुसार भारतातील डेटा सेंटरचं जे मार्केट आहे ते $7.31 अब्ज म्हणजे अंदाजे 60,000 कोटी रुपये पार करत आहे. जागतिक स्थिती काय आहे? संपूर्ण जगात जनरेटिव्ह AI मुळे डेटा प्रोसेसिंगची मागणी अभूतपूर्व वाढली. भारतात सध्या मुंबई म्हणजे नवी मुंबई हे देशातील सर्वात मोठे मुख्य हब आहे, तर चेन्नई, हैदराबाद, पुणे आणि बंगळुरू हे वेगाने वाढणारे केंद्र बनत आहेत. डेटा भारतातच साठवण्याच्या कडक नियमांमुळे म्हणजे डेटा लोकलायझेशनचा जो नियम आहे त्याच्यामुळे प्रत्येक परदेशी कंपनीला आता भारतात डेटा सेंटरची गरज भासत आहे. मित्रांनो, या क्षेत्रातील गुंतवणूकदार कोण आहेत आणि नवीन व्यक्तींना संधी कशी मिळेल? आता बऱ्याच मित्रांना प्रश्न पडेल, ते म्हणतील यात अब्जावधी रुपयांची गुंतवणूक करणारे बडे खेळाडू आहेत. अमेझॉन, गुगल, अदानी किंवा ब्लॅकस्टोन, मोठे जागतिक हे त्याच्यामध्ये फ्रेंड्स आहेत आपले. मग नवीन व्यक्तीने यात संधी कशी मिळेल? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे ओहे, तुम्हाला नक्कीच संधी मिळेल, पण मोठ्या हायपर स्केल डेटा सेंटर ऐवजी तरुण उद्योजकांनी एज डेटा सेंटर्स वर आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. म्हणजे छोटे छोटे जे शहर आहेत, उदाहरणार्थ आपलं धुळे, नाशिक, कोल्हापूर, जळगाव, या टिअर्स 3 आणि टिअर्स 2 या शहरांमध्ये स्थानिक पातळीवर लहान डेटा सेंटर्स उभारणे, जेथे स्थानिक बँका, स्थानिक विद्यापीठे, हॉस्पिटल, स्टार्टअप्स किंवा सरकारी कार्यालयांना त्यांचा डेटा जलद गतीने प्रोसेस करायचा असतो. याशिवाय डेटा सेंटरसाठी लागणारे कूलिंग सोल्युशन्स, ग्रीन एनर्जी सप्लाय आणि सायबर सिक्युरिटी मॅनेजमेंट या सहयोगी सेवांमध्ये सुद्धा मोठी संधी आहे. मित्रांनो, सरकारी धोरण जे आहे अर्थसंकल्पाच्या नुसार 2026च्या त्याच्या तरतुदी आणि वेबसाईट्स याबद्दल आपण जाणून घेऊ. आता एक महत्वाचा मुद्दा, यात सरकार काय मदत करतं, तर आपल्या केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने यापूर्वीच त्याबद्दलचं धोरणात्मक बाबी जाहीर केली आहे. भारताला जागतिक AI हब बनवण्यासाठी एक ऐतिहासिक घोषणा करण्यात आली आहे. जे उद्योजक भारतामधील डेटा सेंटर इन्फ्रास्ट्रक्चर वापरून जागतिक स्तरावर क्लाउड सेवा देतील त्यांना थेट 2047 पर्यंत टॅक्स हॉलिडे म्हणजे कर माफी जाहीर केली आहे. महाराष्ट्र राज्य सरकार देखील एक यात पुढे पाऊल टाकलंय. त्यांनी इलेक्ट्रिसिटी ड्युटी त्याच्यात सवलत दिली, मुद्रांक शुल्क सूट दिली आणि स्वस्त दरात ते जमिनी देत आहे. याबद्दलची सर्व अधिकृत माहिती तुम्हाला केंद्र सरकारच्या वेबसाईटवर मिळेल. ती आपण आता स्क्रीनवर दाखवू, नंतर डिस्क्रिप्शनमध्ये पण देऊ. राज्याच्या MIDCच्या वेबसाईटवर सुद्धा सविस्तर माहिती पाहायला मिळेल. मित्रांनो, बेसिक गरजा, ग्राहक आणि प्रोजेक्ट रिपोर्ट हे पण महत्त्वाचे घटक असतात उद्योग सुरू करण्यापूर्वी. ते पण तुम्हाला सांगतो. जर तुम्हाला स्वतःचे डेटा सेंटर स्थापन करायचे असेल तर 5 मूलभूत गोष्टी आवश्यक आहेत. 1. सुरक्षित जमीन आणि इमारत. 2. अखंड ड्युअल पॉवर ग्रीड वीज पुरवठा आणि मोठे जनरेटर्स. 3. प्रगत लिक्विड किंवा एअर कूलिंग सिस्टीम. 4. हाय स्पीड इंटरनेट फायबर लाईन्स.
5 24 तास 7 दिवस फिजिकल आणि सायबर सुरक्षा. तुम्ही म्हणाल एवढं करू, पण ग्राहक कसे मिळतील? तर ह्या प्रादेशिक बँका, पतसंस्था, विद्यापीठे, हॉस्पिटल, स्थानिक सरकारी कार्यालय, कॉलेजेस, OTT किंवा गेमिंग कंपन्या यांचं जर तुम्ही टार्गेट केलं तर हे ग्राहक म्हणून तुम्हाला मिळू शकतात. यासाठी एक प्रोजेक्ट रिपोर्ट करावा लागतो, डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट लागतो. तो तयार करताना त्यात मार्केटचा अभ्यास, टेक्निकल बाबी, आर्थिक नियोजन, त्याची ऑपरेशनल कॉस्ट या सर्व बाबींचा उल्लेख त्यामध्ये प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये असतं. त्यावर गुंतवणूक परतावा ROI स्पष्ट असावा लागतो. रिपोर्ट नेहमीप्रमाणे CA करून मंजूर करून घ्यावा लागतो. तुमच्या गावातल्या परिचयाच्या CA कडे जाऊन तुम्ही माहिती घ्या. मित्रांनो, डेटा सेंटर क्षेत्रात काम करताना 2 शब्द तुम्हाला नेहमी ऐकायला मिळतील. एक अपटाईम इन्स्टिट्यूट आणि टियर्स. एक जागतिक संस्थाही आहे अपटाईम, जी डेटा सेंटरच्या गुणवत्तेची तपासणी करून त्यांना रेटिंग देते. या रेटिंगला टियर्स म्हणतात. या टियर्सचे 4 भाग आहेत. टियर्स 1 आणि टियर्स 2 हे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरसाठी असतात, जेथे वर्षातून काही तास डाऊन टाईम म्हणजे सिस्टीम बंद राहणे असू शकतं, गृहीत धरलंय. टियर्स 3 हा व्यावसायिक दृष्टीने सर्वात लोकप्रिय प्रकार आहे. याचा अप टाईम जो आहे तो 99.98 च्या आसपास असतो. वर्षातून फक्त 1 तास 6 मिनिटं ही सिस्टीम बंद राहू शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यांचे मेंटेनन्स सुरू असतानाही डेटा सेंटर चालू राहते. टियर 4 हे पूर्णपणे फॉल्ट टॉलरंट असते. एकाच वेळी अनेक बिघाड झाले तरी हे बंद पडत नाही. याचा वार्षिक डाऊन टाईम फक्त 26 मिनिटं असतो. गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि स्टॉक एक्सचेंज यासारखे याचा प्राधान्याने वापर करतात. तर मित्रांनो, मे 2026च्या या सद्यस्थितीवरून हे स्पष्ट होतं की डेटा सेंटर क्षेत्रात येणारा काळ हा अभूतपूर्व संधीचा आहे. सुरुवातीला मोठी गुंतवणूक वाटत असली तरी एज डेटा सेंटर आणि सहयोगी सेवांच्या माध्यमातून तरुण उद्योजक आपले भविष्य सुवर्ण अक्षराने लिहू शकतात. तुम्हाला ही सविस्तर माहिती कशी वाटली? तुम्हाला जर एज डेटा सेंटर या बिझनेस मॉडेलवर अजून सविस्तर माहिती हवी आहे का? हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. ही जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जे काही आपलं मत असेल ते खाली कमेंट्समध्ये निश्चित मांडा. आणि आपलं हे जे ॲक्युरेसी इन्साइट्स जे चॅनल आहे, यूट्यूब चॅनल, याला नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद.